सध्या जगभरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे एप्स्टाईन फाईल्सची। पुढच्या 2 दिवसात एप्स्टाईन फाईल्सचा खुलासा होणार आहे। एप्स्टाईन फाईल्स खुली केल्यानंतर भारतासह जगभरात राजकीय भूकंप होईल असे दावे केले जात आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे, आपण जाणून घेऊया पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होऊन देशाला मराठी पंतप्रधान मिळेल असा दावा केलाय। सध्या जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या एप्स्टाईन फाईल्सच्या अहवालानं पृथ्वीबाबांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला। मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झाला तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे। पण आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। कोणतरी दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता। पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा ज्या एप्स्टाईन फाईल्सच्या मदतीने केलाय ती एप्स्टाईन फाईल नक्की काय आहे हे समजून घेऊया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर महिन्यात एप्स्टाईन फाईल्स विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। या विधेयकानुसार अमेरिकेच्या न्याय विभागाला 30 दिवसांच्या आत एप्स्टाईन चौकशी संदर्भातील माहिती खुली करायची आहे। त्यानुसार ही फाईल 19 डिसेंबरला जगासाठी खुली केली जाणार आहे। 2008 मध्ये एका 14 वर्ष वयाच्या मुलीच्या पालकांनी फ्लोरिडातील पोलिसांकडे तक्रार नोंदवली। एप्स्टाईननं त्याच्या पाम बीचवरील घरात त्याच्या मुलीबरोबर लैंगिक गैरवर्तन केलं असा त्यांचा आरोप होता। लैंगिक संबंधासाठी एप्स्टाईननं अल्पवयीन मुलीचं नेटवर्क चालवत असल्याची बाब उघड केली आहे। 2021 मध्ये एप्स्टाईन आणि त्याची माजी गर्लफ्रेंड घिस्लेन मॅक्सवेल यांना मुलींची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलाय। तुरुंगात असतानाच एप्स्टाईनचा मृत्यू झाला। या सर्व प्रकरणाच्या तपासाची फाईल म्हणजेच एप्स्टाईन फाईल। जेफ्री एप्स्टाईनच्या इस्टेटने प्रसिद्ध केलेल्या 19 छायाचित्रांमध्ये 9 प्रमुख सेलिब्रिटींची नावं आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अब्जाधीश बिल गेट्स, ब्रिटन राजाचा भाऊ प्रिन्स अँड्र्यू, ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, हार्वर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष लॅरी समर्स, चित्रपट निर्माते वुडी ॲलन, उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन, प्रसिद्ध वकील ॲलन डेरशोविट्झ अशी एकाहून एक नावं असल्यानं मोठी खळबळ उडाली। यातील डोनाल्ड ट्रम्प पासून अनेक सेलिब्रिटींनी जेफ्री एप्स्टाईन यांच्याशी संबंध नाकारलेत। खरं तर या सगळ्या प्रकरणाचा भारताशी देखील संबंध जोडला जातोय। भारताचे तत्कालीन राजदूत असलेल्या एका व्यक्तीचं नाव देखील या फाईलमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये समावेश नव्हता। राजदूत असल्यानं त्याचा ओझरता उल्लेख करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मात्र पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे देशात काही राजकीय भूकंप होईल याची शक्यता कमी नाही। मात्र अमेरिकेच्या कागदपत्रांमुळे राजकीय भूकंप येण्याची शक्यता नाकारता येत नाही।